बरं किती दिवसाचा आहे आता हा? जवळपास तरी 10-12 महिन्याचा असतो. 10-12 महिन्याचा आहे का? म्हणजे किती पासून सुरुवात केली होती आपण? किती दिवस समजा आपल्याकडे 20च होते स्टार्टिंगला. बघा 20 शेळ्यापासून सुरुवात केली होती आणि मी जस्ट भाऊ तर 50च म्हणताय, पण मी जस्ट सर्व शेळ्या मोजल्या होत्या 60+ शेळ्या आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो जवळपास आमच्याकडे काहीच नव्हतं. आज जवळपास आमच्या गावामध्ये चार प्लॉट आहे, 5वं घर आहे म्हणजे हे सर्व शेळ्यावर आहे कसं आहे? शेळ्यावर. आणि तुम्ही- प्लस आज 3 वर्षामध्ये जवळपास 3.25 एकरचे मालक माझे वडील झालेले. बघा विचार शेती नव्हती करा, आम्हाला फक्त काहीच. शेती नव्हती म्हणताय भाऊ आणि 3.5 एकर त्यांनी फक्त शेळ्यावर घेतलेले आहे म्हणे. आता 8 दिवस झाले. 8 दिवसापूर्वी 1 एकरचा 33 लाख रुपये सौदा झाला. बघा दादा काय म्हणतात 33 लाख रुपयाचा 1 एकरचा सौदा केलेला आहे म्हणे. मंडळी नमस्कार, मी आता छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो आणि रस्त्याच्या कडेलाच आहे बघा, इथं तुम्ही पाहू शकता नॅशनल हायवेलाच या शेळ्या चरताना मला दिसले बरं का. तुम्ही पाहू शकता बघा एवढ्या शेळ्या आहेत आणि नॅशनल हायवे आपला हे छत्रपती संभाजीनगर धुळे सोलापूर हायवे आहे आणि या धुळे सोलापूर हायवेच्या कडेला हे भाऊ आपलं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव शंकर काशीनाथ जगताप, राहणार कसाबखेडा. हे भाऊ आपले कसाब खेड्याचे. मी जस्टच आपली जस्ट ओळख झाली आमची. तर तुम्ही पाहू शकता हे बघा त्यांच्या शेळ्या आहे बघा, हे त्यांच्या शेळ्या आहे आणि एक नंबर असे गावरान आणि टॉप क्वालिटीचे शेळ्या आहे बरं का. तुम्ही पाहू शकता हे बघा, दाखवतो मी समोर आहे बघा, हे बघा हे समोर जाऊन दाखव. हे बघा तर मी माहिती होती कोणी हे बघा. काय माहिती. आणि दादांनी सांगितलं की आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे हे बीटल क्रॉसचा एक बोकड आहे का दादा? खरंच आहे का? हा, बीटल क्रॉसचा आहे का? हो. दादाकडे एक बीटल क्रॉसचा बोकड पण आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या गावरान आणि मला वाटतं की सिरोई पण आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे की नाही? तुम्ही पाहू शकता सिरोई पण मिक्स आहे त्याच्यामध्ये. काय हा हा ही स्पेशल मिक्स आहे का ही पण? मिक्स आहे. हो का? मिक्स आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. किती शेळ्या आहे आपल्याकडे टोटल? आपल्याकडे जवळपास 50 शेळ्या आहे. हो का? 50+ शेळ्या स्टार्टिंगला वाटतं. ज्यावेळेस आपल्याकडे 30च होत्या, हा हा. नंतर वाढत किती पासून सुरुवात केली होती आपण? किती पण समजा आपल्याकडे 20च होते स्टार्टिंगला. बघा 20 शेळ्यापासून सुरुवात केली होती आणि मी जस्ट भाऊ तर 50च म्हणताय, पण मी जस्ट सर्व शेळ्या मोजल्या होत्या 60+ शेळ्या आहे बरं का. जास्त आहे. 60+ आहे. त्यांनी मोजली की नाही ते माहित नाही मला, पण मी मोजली तर 60+ शेळ्या मी मोजलेल्या आहे बरं का. आणि खूपच चांगली प्रगती केलेली भाऊनी. 20 शेळ्यावरून 20 शेळ्या ना 20 शेळ्या. 20 शेळ्यापासून आणि शेळ्या मी पाहायला बाप एक नंबर आहे बरं का. टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहे. तुम्ही दादा ते बोकड कुठे आहे आपला? बोकड आहे समोर. चला आता आपण आता सध्या बोकडाकडे जाऊया. तुम्हीच पाहू शकता हे बघा, हा बोकड आहे बघा कसा आहे. हा बघा ही शेळी का? शेळ्या नाही बघा, तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम गावरान शेळ्या बघा कसं आहे, एकदम मोठ्या खाणीची शेळी बरं का. हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा, या शेळ्या पाहू शकता तुम्ही. एक नंबर, मला तर खूप आवडलेल्या शेळ्या. तुम्ही पाहू शकता शेळ्या. बोकडकडे चाललोय आता मी. हे बघा एक नंबर टॉप क्वालिटी शेळ्या बरं का भाऊकडं. हा बघा हा बोकड आहे त्यांच्याकडं. पाहू शकता. धरता येईल का बोकड? हा बघा. अरे वा, मारत नाही ना? बापरे एक नंबर. किती दिवसाचा आहे आता हा? जवळपास तरी 10-12 महिन्याचा असतो. 10-12 महिन्याचा आहे का? बघा तुम्ही पाहू शकता. वजन किती आहे त्याचं? वजन नाही सांगता येणार का? तुम्ही पाहू शकता हे बघा किती. कोणता आहे हा का? हा बघा हा एक अजून त्यांच्याकडे एक क्रॉसिंग साठी ठेवलेलं आहे वाटतं. क्रॉसिंग साठी आहे ना? हा बघा तुम्ही पाहू शकता. किती दिवसाचा आहे हा? जवळपास तरी 5-6 महिने. 6 महिन्याचा. बघा तुम्ही पिल्लू पाहू शकता कसा आहे बरं का. क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर क्वालिटी ठेवलेली भाऊनी. हे बघा मागं पाहू शकता तुम्ही शेळ्या. क्वालिटी म्हणजे क्वालिटी ठेवलेली भाऊनी. बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा दोन्ही बोकड मारत नाही म्हणताय, एक नंबर आहे. आता विकायचं कसं आहे यांना दादा? इथं उरण विकायचं म्हणजे अजून काही नाही, पण मग ज्यावेळेस बकऱ्यांची लागवड होईल त्याच्यानंतर बघू. आज म्हणजे आता विकायला काहीच नाही का याच्यामध्ये? नाही, सध्या काहीच नाही. जेवढी विकायची होती विकून टाकली बारीक बारीक. दादा म्हणताय की आता सध्या तर विकायला याच्यामध्ये जे बोकड आणि पाटी जे आहेत, पाटी पण विकताय का? हा, पाठी पण विकतो. आणि जे व्हिडिओ बघते त्यांना मी विनंती करेन, जर आपला जर गरीब परपंच संसार परपंच जर असेल तर या शेळ्या शिवाय मित्रांनो आपल्याला
म्हणजे हेच पर्यायच नाही दुसरा. म्हणजे शेतीला जोडधंदा असं हा. म्हणावं लागेल आहे की मी नाही? तुम्हाला सांगतो, जवळपास आमच्याकडे काहीच नव्हतं. आज जवळपास आमच्या गावामध्ये चार प्लॉट आहे, 5वं घर आहे म्हणजे हे सर्व शेळ्यावर आहे कसं आहे? शेळ्यावर. आणि तुम्ही- प्लस आज 3 वर्षामध्ये जवळपास 3.25 एकरचे मालक माझे वडील झालेले. बघा विचार शेती नव्हती करा, आम्हाला फक्त काहीच. शेती नव्हती म्हणताय भाऊ, आणि 3.5 एकर त्यांनी फक्त शेळ्यावर घेतलेले आहे म्हणे. आता 8 दिवस झाले, 8 दिवसापूर्वी 1 एकरचा 33 लाख रुपये सौदा झाला. बघा दादा काय म्हणता, 33 लाख रुपयाचा 1 एकरचा सौदा केलेला आहे म्हणे. तर तुम्ही पाहू शकता एवढी ताकद आहे शेळ्यामध्ये, पण तुम्ही पाहू शकता शेळ्याचा व्यवसाय यांचा तुम्ही पाहू शकता. हे बघा दादा इकडं, आणि एवढं काय नाही त्यांना, त्यांनी फक्त शेळ्यावरतीच 3 एकर घेतलेली म्हणताय दादा. तुम्ही पाहू शकता शेळ्याची क्वालिटी पण 1 नंबर आहे. आणि दादा आता सध्या म्हणताय की त्यांच्याकडं हे बघा त्यांचे वडील आहे बरं का, हे मागं त्यांचे वडील आहे तुम्ही पाहू शकता दादांचे. आणि सर्व शेळ्यावरती 3 एकर घेणं म्हणजे सोपं नाही. त्यामुळे मी सर्व आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मी कळकळीने सांगत असतो की काहीतरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करावा. आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या कडेला चारत आहे, पुढे चालत आहे. तुम्ही पाहू शकता हे नॅशनल हायवे आहे, रस्त्याच्या कडेला हे बघा, हे दादान चारत आहे शेळ्या. तुम्ही पाहू शकता दादा असं चरायला एकदम मोकळं का असं आहे का डोंगर वगैरे तुम्हाला? डोंगर आहे, पण मग ते लई दूर आहे आम्हाला. जाईपर्यंत नेपर्यंत संध्याकाळ होऊन जाते, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे हा डोंगर म्हणताय का आपण? बघा हा डोंगर समोरचा दाखवतोय मी, हा डोंगर थोडा लांब आहे त्यांना. आणि भरपूर दूर. हा जो डोंगर आहे आपण कोणता डोंगर म्हणतो या डोंगरला? म्हैसमाळचा डोंगर. हा समोर म्हैसमाळचा डोंगर आहे. आणि भाऊ आहे ना कसाब खेड्याचे म्हटले मला, कसाबखेडा. कसाब खेड्याचे. आणि पाहू शकता तुम्ही, मी सांगत असतो आपल्या शेतकरी बांधवांना की काहीतरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही काहीतरी 100% शेळ्यांचा व्यवसाय करा. शेळ्या असो, कुक्कुटपालन असो, काहीतरी करा. गाई म्हशी का असे ना, मग नंतर म्हैस पालन असो, गाई पालन असो, काहीतरी तुम्ही करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही पाहू शकता थोडस त्यांच्या वडिलाकडे जातो मी, ते बोलता का नाही ते पाहू. आता तर ते म्हणत होते की जमत नाही म्हणून बोलता. या बघा तुम्ही पाहू शकता बरं का, आता ही शेळी पहा, आता ही गावरान शेळी बरं का, ही बघा ही शेळी माझ्याकडे पाहते, ही गावरान शेळी. आणि तुम्ही पाहू शकता हे बघा, काटवाडीला पण मागं टाकला अशी शेळी बरं का. काटेवाडी जे शेळ्या आहेत ना त्यांना पण मागं टाकला अशी शेळ्या आहेत त्यांच्याकडं. 1 नंबर शेळ्याची क्वालिटी ठेवलेली दादांनी बरं का. हे बघा पाहू शकता तुम्ही, हे बघा काय झालंय दादा, गोचडी आहे काय? हो का, हा राहते ते. कोंबड्या नाही का आपल्याकडं? कोंबड्या जर असल्या तर मग गोचिडचं प्रमाण लय कमी होतं बरं का. माझ्याकडे आहे कोंबड्या, हो 350 कोंबड्या आहे. हा दादा म्हणताय की 21-22 वर्षापासून शेळ्या सांभाळत आहे. पण शेळ्या सांभाळताना म्हणजे असंच एकदम फिरस्ती असं इकडे तिकडे चारायचं बस एवढंच होतं का? फक्त चारायचं, शेती नव्हती अगोदर काही नाही, असं इकडे तिकडे चारायचं आहे की नाही? दादा म्हणताय की राहायला सुद्धा घर नव्हता का? बघा पाहू शकता तुम्ही. आणि आपले शून्यापासून दादाने सुरुवात केलेली म्हणताय. आणि आपल्याकडं एवढी शेती राहते, आपल्याकडे एवढं पैसा आहे, शेती आहे, तरी पण आपण करत नाही. दादा तुम्ही पाहू शकता एकदम हायवेवर शेळ्या चारत आहे बरं का. हायवेवर शेळ्या चारून तुम्ही पाहू शकता असं एकदम म्हणजे त्यांचं प्रपंच चालू आहे. शेळ्यावरती असो, त्यांच्या व्यवसायावरती असो, तुम्ही पाहू शकता. हे बघा एवढ्या शेळ्या आहे. आणि या आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे आपल्या शेळ्या किती दादाकडे. तर दादा आता याच्यामध्ये द्यायचं काय आता, एखादं बोकड वगैरे विक्रीला आहे का? काहीच नाही का? लॉटच विकता का? हा बच्चे खटे असले का 40-50 10-20 मापाचे आले का? हा 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 10-20 असं जर असं लॉटने विकताय म्हणतात दादा. आणि आपल्याला जर घ्यायचं असेल तर दादा आपला नंबर सांगू शकता का? नंबर दादा नंबर सांगू शकता? नंबर नाही घेतला नाही ना, सांगा बरं नंबर. 80 हा बोला समोर. 0 7 33 30 50.
8007333050 हा दादाचा नंबर आहे बरं का. आपल्याला जर चौकशी करायची असेल तर कसाब खेड्याला जावा, बरोबर ना? कसाब खेड्याची ना, कसाब हा? कसाब खेड्यामध्ये गवळी गल्ली. मी तर गेलेलो नाही. मी जस्ट छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो. दादा असं शेळा चरताना मला दिसले रस्त्यावर. मला चांगलं वाटलं, त्यामुळे मी म्हटलं आता दादाशी बोलूया थोडं. तर तुम्ही जाऊ शकता. दादाचा नंबर पण दिलेला आहे. दादा जर भेट द्यायची असेल तर तुम्ही कसाब खेड्याला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. चला तर व्हिडिओला इथं थांबवतो. लाईक आणि सबस्क्राईब करत जावा. धन्यवाद.